श्री स्वामी समर्थ आज एका सेवेकरेचा सत्य अनुभव आपल्यासोबत शेअर करत आहे। ओळख नाव सगळं काही काल्पनिक आहे। मनीषा 20 वर्षांची झाली। तिचे कॉलेज संपले। घरच्यांनी लग्नासाठी स्थळे शोधाशोध सुरू केली। मनीषा एक स्वामी भक्त होती। देवावर प्रचंड श्रद्धा विश्वास होता। त्यातच तिचं लग्न सुधाकर नावाच्या मुलासोबत जमलं, जो की एक इंजिनियर होता, चांगल्या पदावर काम करत होता। मनीषा लग्न करून सासरी गेली, पण तिच्या अपेक्षा कुठेतरी कमी पडल्या होत्या, कारण तिचे सासरचे लोक जरा जास्तच त्रासदायक आहेत असे तिला वाटले। नवरा सुधाकर तिच्यावर प्रेम तर करायचा, तिची काळजीही घ्यायचा, पण तिच्या सासूच्या डोळ्यात ही गोष्ट खटकली। लग्न झाल्यानंतर आपला मुलगा बदलला, आपलं न ऐकता आता तो बायकोचंच ऐकतो असा त्या सासूचा गैरसमज झाला आणि तिने त्या सुनेला खंद्यावानी करायला सुरू केलं। तिच्या प्रत्येक कामात ती सासू चुका शोधत असे, असंच कर तसंच कर म्हणून तिला त्रास देत असे। सकाळी मनीषा उठल्यापासून ते रात्री झोपल्यापर्यंत तिचं सगळं टाइम टेबल तिची सासूच तिला तयार करून देत असे। उठता बसता मनीषाला तिची सासू टोमणे मारत असे। या गोष्टींना मनीषा फार कंटाळली होती, म्हणून ती रात्री आपला नवरा घरी आल्यानंतर त्याला आपल्या मनातील काही गोष्टी सांगत असे। तुमच्या आई मला कशा प्रकारे त्रास देते असं सांगत असे, पण नवरा सुधाकरचा आपल्या आईवर खूप जीव होता। तो आईबद्दल एकही शब्द बायकोकडून ऐकून घेत नसे, उलट बायकोलाच खूप जास्त सुनावत। यामुळे मनीषा कुठेतरी नाराज झाली। नवराही समजून घ्यायला तयार नव्हता आणि सासूसुद्धा बदलायला तयार नव्हती। लग्नाला 1 वर्ष झालं होतं, पण तरी देखील मनीषा खुश नव्हती। स्वतःला त्या सासरच्या लोकांसारखं बनवण्याचा ती प्रयत्न करत होती। हसती खेळती मनीषा आता नाराज राहायला लागली होती। सासरच्या लोकांमध्ये फक्त तिचे सासरेच तिची काळजी घेत असे, तिला समजावून सांगत असे। कधी कधी सासूची चूक सासूलाच लक्षात आणून देत असे आणि आपल्या सुनेची बाजू घेत असे। ही सुद्धा गोष्ट मनीषाच्या सासूला सहन होत नव्हती। ती मनीषाबद्दल आपल्या मुलाचे कान भरायला सुरू करत होती। तुझी बायको अशी आहे, तुझी बायको तशी आहे असं करून रोज मुलाचं डोकं खात होती। सुधाकर काम करून थकून आल्यानंतर रोजच आता बायको आणि आईमध्ये त्याला पिसावं लागत होतं। कुठेतरी बायकोला समजून घ्यायचं तो विसरला। त्याने प्रत्येक गोष्टीत बायकोच चुकीची अशी समज मनाशी घट्ट पकडली। बायकोसमोर आपल्या आईचीच बाजू घेऊन तो बोलत असे। मनीषा आता खूप एकटी पडली होती। लग्नाला आता 2 वर्ष होत आली होती। ती आपल्या घरच्यांना ह्या गोष्टी सांगत असे, तेव्हा तिचे माहेरचे घरचे तिलाच समजावून सांगत, एखादं मूलबाळ होऊ दे म्हणजे तुमचं प्रपंच नीट चालेल। पण मनीषा द्विधा मनस्थितीत होती। इथे आपणच एकटो आलो आहोत, तरी देखील या लोकांमध्ये आपण स्वतःला सिद्ध करू शकलो नाही। त्यांनी अजूनसुद्धा आपल्याला स्वीकारलं नाही। नेहमीच आपण परका आहोत अशी जाणीव आपल्याला करून देत आहेत। यांच्या वंशाला जन्म देऊन आपण त्याच्यासोबत चुकीचं तर करणार नाही ना। मनीषा खूप टेन्शनमध्ये होती। आता लग्नाला 3 वर्ष होत आले होते। ती मनाशी पक्क ठरवून बसली होती, जेव्हा माझं आणि सुधाकरचं नातं सुधारेल तेव्हाच मी आमची फॅमिली वाढवण्याचा विचार करेल। तोपर्यंत मी नवीन जीवाला जन्म देऊन माझ्यासमोरील दुसरे मार्ग बंद करू शकत नाही। तिची सासू आता रोजच तिला टोमणे देत असे, तू वांज आहे असं म्हणत असे। आजपर्यंत घराला वंश देऊ शकली नाहीस म्हणत होती। नवऱ्याला मनीषाने काहीही सांगितलं तरी तो उलट तिलाच बोलत असे। सासूचा रुबाब दिवसेंदिवस वाढत गेला। तू हेच खा, इतकंच बनव, माझ्या मुलाला असंच आवडतं, तुझ्यासाठी ते बनवू नको, फक्त आमच्या सगळ्यांसाठीच ही गोष्ट बनव। तू इथूनच भाजीपाला घेऊन ये, तू त्याच घरी जा, तू त्याच बाईशी बोल, त्या बाईशी बोलू नको। मनीषाचं आयुष्य पूर्णपणे तिच्या सासूच्या मुठीत असल्यासारखं झालं होतं। तिचा जीव आता त्या सासरच्या घरी गुदमरत होता। तिला आपला नवरा हवा होता, पण आपल्या नवऱ्याचं तिच्यावर असणारा विश्वास, तिच्यावर असणारं प्रेम कुठेतरी कमी पडत आहे असे मनीषाला वाटत होतं। ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला बोलून दाखवली, तेव्हा नवराही चिडतच तिला म्हणाला, आपण एक काम करू, लग्नाला 3 वर्ष झाले तरी आपण एकमेकांना अजून समजू शकलो नाही,
त्यामुळे आपण वेगळं झालेलंच बरं. आपण घटस्फोट घेऊ. मनीषाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या सासूला त्यांचं बोलणं ऐकून फार आनंद झाला. मनीषाने काहीही विचार न करता आपली बॅग भरली आणि आपल्या माहेरी निघून गेली. माहेरच्या लोकांनी मनीषाला खूप समजावले. तुमच्या दोघांमध्ये सगळं काही नीट होईल. तुम्ही एकमेकांसोबत बोला असे सांगितले. मनीषा तर समजून घ्यायला तयार होती. आपलं नातं वाचवण्याचा प्रयत्न ती करत होती. पण सुधाकरकडून काहीही रिस्पॉन्स तिला मिळत नव्हता. त्याने तर तिला सगळीकडून ब्लॉक करून टाकलं होतं. फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, व्हॉट्सअप आणि साधं कॉल लिस्टमध्ये सुद्धा तिचा नंबर त्याने ब्लॉक केला. त्यामुळे त्या दोघांची पूर्ण बातचीत बंद झाली. आता मात्र मनीषा खूप दुःखी होती. आपल्या नवऱ्याला आपण किती प्रेम करतो, किती जीव लावतो हे तो विसरला. आपल्याला न समजून घेता त्याने आपल्या आईलाच निवडलं याचं सगळ्यात जास्त दुःख तिला होतं. ती स्वामी सेवक होती म्हणून एक दिवस ती मठात गेली, देवासमोर बसली आणि ढसाढसा रडू लागली. तितक्यातच तिथे एक स्वामी सेवेकरी आलेत आणि तिला स्वामी चरित्राचे पारायण 108 वेळा कर असे सांगितले. मी दिवसातून 2 वेळा स्वामी चरित्र वाचू शकते का, तिने विचारले. तो भक्त तिला हो म्हटला. पण त्या अगोदर तू स्वामींसमोर संकल्प कर, त्यांना तुझं दुःख सांग, ते नक्की तुला मदत करतील. ती लगेचच नारळ खडीसाखर घेऊन स्वामींसमोर हजर झाली आणि त्यांना म्हणाली, मी मनोभावे तुमची सेवा करणार आहे. माझा प्रपंच असाच पुढे चालू राहावा. माझा नवरा माझ्यावर परत पहिल्यासारखं प्रेम करावा. आम्ही दोघं वेगळे न होता आमचाही एक चांगला परिवार असावा. हेच मागणं मी मागते. तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा. म्हणत ती आपल्या घरी गेली. आई वडिलांनी तिला सांगितले, आपण सुधाकर सोबत तुझा घटस्फोट करून घेऊ. तुझ्यासाठी दुसरे एखादे स्थळ बघू जिथे तू खुश राहशील. तेव्हा मनीषा म्हणाली, आई बाबा, मी एकदा सुधाकरसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. जर देवाने माझं ऐकलं आणि सुधाकरला काही बुद्धी दिलीच तर मी त्याच्यासोबतच माझा संसार पुढे कंटिन्यू करेल. आणि देवाच्या मनात जर तसं नसेल तर तुम्ही म्हणाल तसं मी करेल. मनीषाने मनोभावे स्वामी सेवा करायला सुरू केले. स्वामी चरित्र वाचायला सुरू केलं. एक दिवस 2 पारायण ती करत होती. तिसऱ्याच दिवशी तिच्या सासऱ्याचा तिच्या वडिलांना फोन आला की आपले मुलं काही दिवसांपासून एकमेकांपासून दूर आहेत. आता पुढे काय करायचं. तेव्हा मनीषाचे वडील त्यांना म्हणाले, माझ्या मुलीला तर सुधाकर सोबतच संसार करायचा आहे. तिने त्याच्यासाठी पारायण सुद्धा सुरू केले. बघू आता देवाच्याच मनात काय आहे ते. सुधाकरच्या वडिलांनी सुधाकरला समजावून सांगितले, पण सुधाकर काहीच ऐकायला तयार नव्हता. त्याला मनीषासोबत राहायचेच नव्हते. तो त्याच्या बाबांना म्हणाला, आईला जी मुलगी आवडेल, आईचं ज्या मुलीसोबत पटेल त्याच मुलीसोबत मी आता नवीन लग्न करतो. कारण रोज ऑफिसवरून आल्यानंतर मला घरामध्ये ह्या कटकटी आता नकोत. मला आता या भांडणांचा, या कटकटींचा खूप कंटाळा आला. म्हणूनच मी मनीषासोबत घटस्फोट घ्यायचं ठरवलं. वडिलांचं ऐकून त्यानं मनीषाला एक फोन केला. तू माझ्यासाठी काहीही पूजा वगैरे करू नकोस. मला तुझ्यासोबत घटस्फोट घ्यायचाच आहे. मनीषाने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मला समजून घे. चूक फक्त माझीच नसते, कुठेतरी तुझीही चूक असते. आपण दोघेच एकमेकांना समजून घेणार नाही तर आपला संसार सुखात कसा होईल. आपण एकमेकांपासून दूर नको व्हायला असेच मला वाटते, ती कळकळून नवऱ्याला म्हणत होती. पण सुधाकर काहीच ऐकायला तयार नव्हता. मला आता तुझ्यासोबत राहायचंच नाही म्हणून त्यानं फोन बंद केला. भरलेल्या डोळ्यांनी मनीषाने आपली पूजा करायला सुरू केलं आणि पारायण सुरू केलं. इकडे सुधाकरने फोन बंद केला आणि झोपून घेतलं. त्याच रात्री त्याच्या झोपेत एक म्हातारा उंच पुरुष गेला आणि त्यानं काठीनं सुधाकरला प्रचंड असं मारलं. इतकी गूढ चूक करू नकोस असं म्हटलं. पण ते एक स्वप्न होतं म्हणून सुधाकरने ते सोडून दिलं आणि घटस्फोटाचे कागद मनीषाला पाठवून दिले आणि फोन करून तिला तो म्हटला, मनीषा, घटस्फोटच्या कागदांवर तुझ्या सह्या करून दे. आज हा माझा तुला शेवटचा फोन आहे. मनीषा काहीही न बोलता फोन बंद करते. आज ती पूजा करून 15 दिवस झाले होते. 30 पारायण तिचे पूर्ण झाले होते. तिकडे सुधाकरची अचानकच नोकरी गेली. काहीही चूक नसताना त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं. तो खूप नाराज होता. तेव्हाच त्याचा एक मित्र त्याला म्हणाला, सुधाकर, माझ्यासोबत स्वामींच्या केंद्रात चल.
तुला जरा बरं वाटेल. सुधाकरला स्वामींवर अजिबात विश्वास नव्हता. बायको घरात स्वामी सेवा करायची तर त्याला तिचाही राग यायचा. पण आता जेव्हा सगळं संपलं तेव्हा त्याला देव आठवला आणि तो मठात गेला. त्याच रात्री त्याच्या स्वप्नात परत एकदा तोच माणूस आला जो प्रचंड त्याला काठीने मारू लागला. तेव्हा सुधाकरने आपली चूक विचारली आणि मारण्याचं कारण विचारलं. तेव्हा तो माणूस म्हणाला, तुझ्याकडे आता कधीच लक्ष्मी टिकणार नाही, कारण तू तुझ्या लक्ष्मीला घराच्या बाहेर काढलंस. जोपर्यंत तू तुझी लक्ष्मी तुझ्या घरी घेऊन येणार नाही तुझं कधीच काही चांगलं होणार नाही. अशा समस्यांना तुला आता इथून पुढे तोंड द्यावे लागेल. इतकी गोड लक्ष्मी तुझी आहे, तू तिला ओळखण्यात चूक कशी करतोस? तुझ्याही काही चुका लक्षात घेता येत नाहीत का? इतकं बोलून तो माणूस गायब झाला. सुधाकरला घाम आला. आपल्याला असं स्वप्न का पडलं? त्यानं लगेचच आपल्या मित्राला फोन केला आणि म्हणाला, आपण स्वप्नात काय बघितलं? तेव्हा त्याचा मित्र त्याला म्हणाला, तू एक काम कर, तू वहिनींना घराच्या बाहेर काढून दिलं आहेस ना, त्या स्वामी सेवा करतात, तू त्यांना घरी परत घेऊन ये. तेव्हा सुधाकरने या गोष्टीला नकार दिला, पण स्वतः खूप जास्त विचार केला. तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर बऱ्याच गोष्टी आल्यात. त्याला जाणीव झाली की आपली बायको चुकीची नसून मी सुद्धा कुठेतरी चुका केल्या आहेत. त्याने लगेचच मनीषाला फोन केला. माझ्यासोबत काय काय घडलं ते त्यानं तिला सांगितलं. तेव्हापासून त्यांचे फोन नव्यानं एकमेकांना सुरू झालेत. तेव्हा मनीषाने, आपण स्वामी चरित्र वाचत आहोत, आपलं लग्न तुटू नये म्हणून मी संकल्प केला आहे. आता मात्र सुधाकरचे डोळे उघडले. म्हणजे मला मारणारा हा दुसरा तिसरा कोणी नसून तर तुझे स्वामीच होते. त्याने कशाचाच विचार न करता लगेचच आपली गाडी मनीषाच्या माहेरी घेतली आणि तो मनीषाला घेऊन आपल्या घरी परत आला. त्याने मनीषाची माफी मागितली. दुसऱ्या दिवशी त्याला अजून एका चांगल्या कंपनीमधून फोन आला. चांगल्या पगाराची त्याला चांगली नोकरी मिळाली. मनीषा आणि सुधाकर आता एकमेकांना समजून घेत होते. सासू काहीही बोलली तर सुधाकर आता आपल्या बायकोचीच बाजू घेऊन बोलत असे. मनीषा पण आता बोलायला शिकली होती. चूक नसताना ती सासूचं कोणतंही बोलणं आता ऐकून घेत नव्हती. आपल्या नवऱ्याला काय हवं काय नको ते ती बघत होती. सुधाकर पण तिची काळजी घेत होता. तिला वेगवेगळे सरप्राईज देत होता. दोघांचं आयुष्य सुखात सुरू झालं. आता तिने आपली फॅमिली वाढवण्याचा विचार केला, जो तिनं नवऱ्याला बोलून दाखवला. सुधाकर आणि मनीषा दोघांनीही विचार करून आपला संसार नव्यानं मांडला. मनीषा आणि सुधाकर आवर्जून स्वामी मठात त्यांच्या दर्शनास जातात. मनीषा आज खूप खुश आहे. स्वामींच्याच आशीर्वादाने लवकरच तिच्या घरात पाळणा सुद्धा हल्ला. खरंच मित्र आणि मैत्रिणींनो, कुठलाही संकल्प जेव्हा तुम्ही मनात स्वार्थ नसताना निर्मळ मनाने घेतात, ज्यात तुमची श्रद्धा आणि भक्ती असते, तिथे स्वामी तुमच्यासाठी नक्कीच धावून येतात आणि तुम्हाला म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो ऐकायला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि ही कथा आवडली असल्यास नक्कीच या कथेला लाईक करायचं सुद्धा विसरू नका. चॅनलवर आज पहिल्यांदा नवीन आलेले असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं सुद्धा विसरू नका, जेणेकरून आपण जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ टाकू सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. श्री